तर हा आपला नाही का लास्ट पार्ट असू शकतो किंवा अजून एक झाला तर होईल. ह्यामध्ये जेवढं कवर होईल तेवढं कवर करून टाकू. बाकीच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि आपला पार्ट 4 जरा उशिरा आलेला आहे. लवकर आला असता तो तर आपली एक रेकॉर्डिंग फेल गेलेली आहे, कारण व्हॉइसच रेकॉर्ड नाही झाला आणि खूप वेळा झालेलं आहे. पण काय विषय नाही, आज आपण राहिलेले टूल्स कवर करू म्हणजे तुमचा पूर्ण फोटोशॉप तुम्ही शिकताय. आता पुढचं सर्व तुमच्यावर आहे, तुम्हाला मेहनत घ्यायची आहे. आता फोटोशॉप बेसिक टू ॲडव्हान्स काय आहे, सर्व टूल्स कसे प्रकारे काम करते हे सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता पुढचे टूल पण मी आता तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्हाला फक्त राहणार काय आहे, पॅनल वगैरे ते आणि मेनू बार आहे. तर मेनू बारचं मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, म्हणजे तुम्ही कसं ओळखू शकता काय ते पुढं मी सांगन. आज झालं तर आज, नाही त्याचा शेवटचा व्हिडिओ राहीन एक, त्यामध्ये चालन. आपण अजून एक मेनू बारचा आणि पॅनलचा थोडंफार बघूया काय कसं. आणि आता बघू आपण व्हिडिओला सुरुवात करतोय. तर चला मग आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण कुठपर्यंत आलो होतो, आपण रेड आय टूल बघितला होता. आता आपल्याला जेवढं काही पुढचे ब्रश टूल वगैरे आहे ना ते बघणार आहे आपण आता पूर्ण डिटेलमध्ये. तर चला मग आपण बघूया. आता इथून मी क्लोज करतोय. आता आपण एक कुठली तरी साईज घेऊ, कारण आपल्याला आपण साईजवर आधीच आपण केलेले आहे कुठली साईज घ्यायची, काय काय सेवायचं सेटिंग वगैरे सर्व. आता समजा ही माझ्याकडे साईज आहे. आता इथं ब्रश टूल आहे हा आपला. आता ब्रश टूलवर तुम्ही जेव्हा बी प्रेस करता ना तेव्हा तुम्हाला ब्रश टूल हे ऑप्शन भेटतं, म्हणजे ऑटोमॅटिक. समजा तुम्ही आता मूव टूलवर आहे, बी दाबला ना तुम्ही डायरेक्ट ब्रश टूलवर येणार आहे. आता ब्रश टूलमध्ये काय आहे, आता जेव्हा आपण डिझाईन बनवतो ना तेव्हाच ह्याचा वापर करतो जास्त. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, समजा आता हा ब्रश आहे. आता हा ब्रश तुम्हाला इथं दिसत नसेल, कारण ही जी साईज आहे ना ती खूप कमी आहे. किंवा तुम्ही जर कॅप्स लॉक ऑन करून ठेवला असेल ना तरी तुम्हाला नाही का इथून समजा तुम्ही साईज जरी वाढवली ना तरी दिसणार नाही. ही गोष्ट महत्त्वाची आहे. कॅप्स लॉक कधी बी बंद ठेवायचं तुम्ही जर ब्रश टूल यूज करत असाल तर. आता मी ब्रश टूल घेतलाय, साईज वाढवली तरी ब्रश दिसत नाही. आता मी कॅप्स लॉक परत बंद करतोय. बघा आता कॅप्स लॉक ऑन असेल तर ब्रश तुमचा दिसणार नाही, आणि जेव्हा तुम्ही कॅप्स लॉक बंद करता तेव्हा तुमचा ब्रश शो होतो. आता ह्या ब्रशची साईज तुम्ही कशी कशी वाढवू शकता, तुम्ही इथून पण वाढू शकता, पण प्रत्येक वेळी तुम्हाला राईट क्लिक करायचं, मग ब्रशची साईज कमी जास्त करायचं. आता याचं शॉर्टकट की काय ते तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला काय करायचं, जे ब्रॅकेट असतात ना ब्रॅकेट, आता इथं मी स्क्रीनला दाखवतो कुठले ब्रॅकेट म्हणतो तो, फोटो वगैरे दाखवून मी त्या ब्रॅकेटने तुम्ही वाढू शकता. आता दुसरं ऑप्शन काय, अल्ट दाबून जे राईट क्लिक आहे ना आपल्याला राईट क्लिक, त्याने पण तुम्ही एका साईडला असे घेऊन गेले ना तरी तुमची ब्रशची साईज वाढणार आहे. आता या साईडला घेऊन गेलो की कमी होती, राईट क्लिक दाबून ठेवायचं तुम्हाला, आणि या साईडला घेऊन गेले की साईज वाढते. आणि खाली घेऊन गेले ना तर काय होतं, पूर्ण जे काय हार्डनेस आहे ना हे वाढतं, आणि वर घेऊन गेलं की हार्डनेस पूर्ण 0 होतं. हे लक्षात ठेवा. या साईडला ब्रश साईज वाढते, या साईडला कमी होती, खाली हार्डनेस वाढतं आणि वरती हार्डनेस 0 होती. आता बघा हार्डनेस किती याची 1 आहे ना. आता मी जसं खाली घेऊन आलो, आता बघा किती 36 झाली. तर असं तुम्ही करू शकता. आता याचं काम काय आहे, तर आता मी काय करतो, राईट क्लिक करून नका इथून ब्रश घेतो. आता हे ब्रश पण तुम्हाला शो होत नाहीत, कुठला ब्रश काय आहे काय समजत नाही. तर ह्याच्या सेटिंगमध्ये जाऊन ना तुम्हाला इथं ब्रश टिप म्हणून आहे ना हे टिक करायचं आहे. आता तुम्हाला इथं बारीक बारीक ब्रश दिसतात, ते कुठला काय ब्रश आहे हे तुम्हाला मोठे पाहिजे ना, तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं ब्रश नेम आहे ना हे अनटिक करायचं आहे. परत त्याच्या खाली ब्रश स्ट्रोक आहे ते पण अनटिक करायचं आहे. फक्त तुम्हाला इथं ब्रश टिपवर ऑन ठेवायचं आहे. इथून पण तुम्ही ब्रश घेऊ शकता. बघा इथून असं साईज वाढवली आहे ना, तर बघा इथं तुम्हाला ब्रशच्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं ऑप्शन बारमध्ये ना इथे सर्व ब्रश भेटतात. आता इथं बघा इथं प्रीसेट वगैरे ॲड करू शकतो, मी काय केलेलं नाही. आणि ह्याच्या साईडला तुम्हाला हे ब्रश भेटतं. समजा आता मी हे ब्रश घेतले, आता हे ब्रश ना मी लोड केलेले आहेत. तुम्हाला काय करायचं, तुम्ही कुठले बी समजा फ्री पिक असो काय असो, तुम्ही जर तिथं फोटोशॉप ब्रश टाकले ना, ते जर तुम्हाला ॲड करायचे असेल, आता अल्बम डिझाईनचे बी ब्रश असतात ते. आता हे ह्याच्यामध्ये जे वॉटर कलरचे दिसतात ना तुम्हाला, हे वॉटर कलर ब्रश आहे. हे कसे ॲड करतो मी, इथं सेटिंगमध्ये जायचं, इथं इम्पोर्ट ब्रश आहे, ह्याच्यावर गेले ना तुम्ही, जिथं तुमचे काय ब्रश असतील ना ते तुम्ही इम्पोर्ट करू शकता. आता इथून मी क्लोज करते. तसंच इथनं समजा मी एक ब्रश घेतला. आता हे आपलं मेन बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे इथं मी न्यू लेअर घेतोय खालून. तुम्हाला सांगितलं मी न्यू लेअर कशी घ्यायची. आणि इथून एक कलर घेतो. आता हे कलरचं मी तुम्हाला आत्ताच सांगतो. आता हे फॉरग्राऊंड कलर आहे सगळ्यात वरचा. इथून समजा मी एक कलर घेतला असा, नाही का, समजा इथून मी असा थोडा ब्ल्यू कलर घेतला आणि तो असा मारलाय,
आणि ह्याच्या खाली व्हाईट आहे ना, तर इथं मी रेड कलर घेतो. आता मी परत मारला ना ब्ल्यू चॅनल आहे, मला समजा रेड पाहिजे ना, तर मला हे ना इथं असं क्लिक करावं लागेल. इथं जे दिसतं ना तुम्हाला शूज होतं, म्हणजे ते खालीवर कलर होतात, तिथं क्लिक केलं. आता हे ब्ल्यू कलर नाही, इथं क्लिक केलं ना लगेच रेड कलरवर आला आणि मी रेड कलर असं मारू शकतो. आणि समजा मला नाही का आता हे डिलीट करायचे, मी इथून डिलीट केलं, तर हे तुम्ही पाहिजे ते कलर इथनं घेऊ शकता. आणि हे समजा तुम्हाला परत रिसेट करायचे ना, तर इथं बघू शकता तुम्ही बारीक इथं क्लिक केलं की रिसेट होईल. किंवा याचं शॉर्टकट की मी तुम्हाला आधीच सांगितले, समजा इथं रेड कलर आहे, किंवा मी सांगितलं नसेल तर परत सांगतो. आणि इथं समजा कलर आहे कुठला तरी आकाशी कलर आहे, डी दाबलं ना कीबोर्डवर तरी रिसेट होऊन जाईल, किंवा इथं क्लिक केलं तरी रिसेट होऊन जाईल. आता तुम्हाला समजलं असं. इथून न्यू लेअर घेतली आणि ह्या ब्रशचा आपण वापर करू शकतो. डिझाईनमध्ये आपण जास्त ब्रशच मारतो, समजा एखादं बॅकग्राऊंड घेतलं त्याचं. आता मी काय तुम्हाला बॅकग्राऊंड करून नाही दाखवणार, कारण आपला हा फक्त टूल्सवर आहे, बेसिक टू ॲडव्हान्सवाला. समजा इथून मी एक असा कलर घेतला, किंवा असं एक समजा असं येल्लो कलर घेतला, हे बघा इथं मारला, तर बघा किती भारी ब्रश आहे. आणि हे ब्रश मी यूट्यूबला दिलेलेच, आपले ब्रश प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा त्याच्यामध्ये. आणि असे फुल असं कडक इफेक्ट क्रिएट होतोय. तुम्ही डिझाईन पण करू शकता याच्यामध्ये. समजा मी सॉलिड कलर घेतला थोडासा, ह्यामध्ये पण डिझाईन करू शकता फोटो वगैरे टाकून मस्त. आणि आता आपण ऑप्शन बारमध्ये बघूया. त्याच्यामध्ये नाही का नॉर्मल आहे. आता हे मोड काय आहे, आता हे जे तुम्हाला इथं मोड दिसतात आहे ना, तर हेच मोड तुम्हाला इथं बघायला भेटतं. ते तुम्हाला कुठला पाहिजे, तुम्हाला स्क्रीन पाहिजे, लाईट पाहिजे, तर तुम्हाला समजलं असेल की आपण इथून ब्रश घेऊ शकतो. परत इथं क्लिक केलं ना तुम्ही इथं, तर इथं तुम्हाला काय ब्रशची साईज वगैरे भेटते नाही का, म्हणजे इथून तुम्ही स्पेसिंग वगैरे वाढू शकता अशी, किंवा मग इथून साईज पण कमी जास्त करू शकता. परत इथं फ्लिप वगैरे करू शकता तुम्हाला जर फिरवायचं असेल तर. हे बघा असं. परत अँगल वगैरे दिलेलं आहे, पूर्ण ॲडव्हान्स आहे इथं. तुम्ही जो ब्रश घेईन, आता हे जास्त आपण जेव्हा स्मूथिंग पेंटिंग वगैरे करतो ना, ऑइल पेंटिंग, तेव्हा जास्त ह्याचा यूज करतो. आता मी डायरेक्ट उचलून डायरेक्ट टाकत असतो. आता इथं बघा मी चेंज केले, ब्रश वेगळा घेतलेला आहे. इथं मोड आहे सर्व काही मी तुम्हाला साहित्य जो मोड भेटतो ना आपल्याला बघायला, हे बघा इथं जसा नॉर्मल वगैरे जे मोड आहेत ना, तेच मोड तुम्हाला इथं बघायला भेटतात. आता याच्या साईडला ऑपिसिटी आहे. आता ऑपिसिटी तुम्हाला माहितीच आहे, जेवढी कमी करण ना तेवढं ब्रशचं आपलं हे होते, म्हणजे कमी लागतो. जास्त केलं की जास्त लागतो. आता फ्लोचं काय आहे ना, फ्लो मी तुम्हाला इथं सांगून देतो. फ्लो खूप महत्त्वाचा आहे. आता समजा इथं 7% समजा फ्लो घेतला आपण, इथं 1 टाइम मी टॅप केला, तुम्ही बघशाल किती कमी लागलेलं आहे इथं. समजा मी जी साईज वाढवली, असा मारलं इथं, आता बघा किती कमी लागलेलं आहे. पण मी एकाच ठिकाणी जर जास्त वेळा क्लिक केलं ना, समजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वेळा मी क्लिक केलं, तर त्याने काय केलंय फ्लोने, जेवढ्या वेळा तुम्ही जास्त वेळा क्लिक करणार ना तेवढा तो डार्क होत जातो. आणि जर 100 ठेवलं ना, आता इथं 100 करतो, आता 1 टाइममध्ये तो पूर्ण ताकद लावून मारून टाकणार तो. हे बघा पूर्ण मारलेलं आहे त्याने 100%. पण मी जर समजा इथं 50 केलं किंवा 53 केलं समजा आणि मारला, तर तो कमीच मारतो. आता मी अजून कमी करतो, हे बघा 18 बघा किती कमी येते. पण 18वर मी 2 वेळा क्लिक केलं ना, अजून क्लिक, तो डार्क होत जातो. तुम्हाला समजलं असेल, जेव्हा आपण सिनेमॅटिक डिझाईन वगैरे करतो, खालनं आपल्याला डार्क पार्ट पाहिजे, त्यावेळेस फ्लो कमी करून मारा, ओकेमध्ये होऊन जाते काम. आता फ्लो मी वाढवते. फ्लोचं मी तुम्हाला समजलं. आता इथं स्मूथिंग आहे, आता स्मूथिंगचं सांगतो काय आहे. आता इथं मी एक नॉर्मल ब्रश घेतो, म्हणजे तुम्हाला समजेल. हार्डनेस वाढून ठेवतो आता पूर्ण. आता स्मूथिंग काय करतो, आता तुम्ही समजा इथं ब्लॅक कलर घेतला असा, आता इथं बघा तुम्ही ब्लॅक कलर आलेलं आहे. समजा एक लाईन मारतो, ड्रॉ करतो एक लाईन. आता ही जी हार्डनेस पूर्ण 100 आहे, इथून मी एक लाईन सरळ ड्रॉ करणार आहे. शिफ्ट दाबून केलं तरी स्ट्रेट लाईन येऊन जाईल. आता तुम्ही बघितलं ते काय झालं, लगेच लाईन आली. जसं मी हे ओढलं ना तशी लाईन सरळ आली. जर इथं स्मूथिंग समजा मी वाढवली ना अशी 100, आता बघा तुम्ही ते किती स्लो येते. ह्यानी नाही का असं तुम्ही ड्रॉ करू शकता, किंवा जे मारते ना तुम्ही बरं, हे पूर्ण असं स्मूथिंग म्हणजे स्मूथ येते. आणि जर तुम्ही कमी केली ना अशी, हे बघा समजा मला इथं काय करायचं, समजा मी असं नाव वगैरे लिहितो,
आता वाढून लिहून दाखवतो तुम्हाला, बघा किती स्मूथ होती ती. त्याचं काम तेच आहे, स्मूथ करायचं काम आहे. कधी पण कमीच असते 10-14 असं. आणि या साईडला हे काय नाही. आता इथं अजून एक ऑप्शन बघायला भेटेल. आता हे जे दिसते ना ते पेन टॅबचं आहे, म्हणजे जे टॅब असतं ना एक्स पेन वगैरे त्याला यूज होतं. आता या साईडला अजून एक ऑप्शन इथं म्हणजे ऑप्शन बारमध्ये, तर ते काय काम करतं, तर समजा इथं वर्टिकल आहे, त्याच्यामध्ये समजा एक अशी मी लाईन घेतली आणि समजा एका साईडला मी असं समजा काहीतरी करतोय, तर ते दुसऱ्या साईडला बी होते बघा असं. तर तुम्ही काय असं वेक्टर वगैरे नाही का ड्रॉइंग वगैरे करू शकता असं. हे बघा दोन्ही साईडला दिसते, तर तुम्हाला भरपूर ऑप्शन बघायला भेटतील. हे बघा असे. तर त्याचं काम तेच आहे, डिलीट करतोय मी. आता तुम्हाला मी सर्व सांगितलेलं आहे काय कसं आहे ते. आता आपण ब्रश टूल मध्ये होतो, तर ह्याच्यामध्ये नाही का पेन्सिल टूल पण तुम्हाला दिलेलं आहे आणि त्यामध्ये पण तेच सर्व मोड वगैरे, ऑपेसिटी, स्मूथिंग वगैरे, तर तेच ऑप्शन आहे सर्व. हे काय आपण यूज करत नाही जास्त, ब्रश यूज करतो. आणि त्या खाली आता कलर रिप्लेसमेंट टूल पण आहे, तो पण सांगतो कसं काम करतो. त्यासाठी आपल्याला एक काहीतरी घ्यावं लागेल फोटोशॉपमध्ये, ओपन करून घेऊ आपण. तर ह्या बॉलची इमेज आहे माझ्याकडं आणि इथं मी कलर रिप्लेसमेंट टूल घेतलेला आहे. ह्याचा शॉर्टकट की पण बीच आहे, फक्त तुम्हाला नाही का शिफ्ट दाबून करावं लागेल. हे बघा असं चेंज. आता मी 2 कलर रिप्लेसमेंट घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर मोडमध्ये नाही का ह्यू, सॅच्युरेशन, कलर, लुमिनोसिटीचं मोड भेटतो. आणि इथं सर्वात पहिले जे दिसतंय तुम्हाला इथं, ते तुम्ही बघा काय आहे, इथं डबल आहे, आय ड्रॉपर टूल्स आहे. तर हा काय करतो, सॅम्पलिंग घेतो. जिथं जिथं तुम्ही ब्रश मारणार ना तिथलं सॅम्पल घेऊन तो कलर प्लेस करतो. कारण टूलचं नावच ते बघा, कलर रिप्लेसमेंट, म्हणजे कलर रिप्लेस करायचं काम आहे त्याचं. एवढं डोक्यात ठेवा, यूज नाही होत जास्त. करत पण असतील पण आपण करत नाही तो. आपण जास्त ब्रश टूल आणि मिक्सर टूल, फोटोग्राफी जे काढतात त्यांना माहिती असेल मिक्सर ब्रश टूल काय. तर आपण कलर रिप्लेसमेंट बघूया फक्त वरच्यावर. आता समजा ह्याच्यामध्ये नाही का इथं समजा वर ब्लॅक कलर ना, समजा इथं मी नाही का आता दुसरा समजा आता कुठला कलर घ्यायचा, इथून जाऊ द्या ग्रीन घेऊन टाकू. आणि इथं आपण सर्वात पहिले जे सॅम्पलिंग टूल आहे ना त्याच्यावर क्लिक केले समजा, आणि इथं मी असं मारतोय. तर बघा तुम्ही, तर हा काय करणार आहे, जेवढं जेवढं त्याला दिसलं ना रेड रेड, त्या सर्वांना त्यांनी कलर देऊन टाकला, म्हणजे कलर रिप्लेस केलेला आहे. आता मी परत कंट्रोल झेड करतोय. आता ह्याच्या बाजूला जे ऑप्शन दिसतंय तुम्हाला, तर हा काय करतो, एकदा सॅम्पल घेतो. आता इथं बघा 2-2 दिवस, म्हणजे जसं तुम्ही ब्रश मारणार ना तिथलं सॅम्पल घेऊन तो कलर करणार आहे. आता सेकंड वाला जे आहे हा एकदाच, म्हणजे तुम्ही समजा आता ना का इथं समजा मी कलर घेतला, समजा हा कुठं घेतला, समजा हा डार्क कलर घेतला इथं, आणि समजा आता मारायला घेतला मी, तर हा काय करणार, जेवढा डार्क एरिया आहे ना तिथंच लागणार. आता बघा इकडं वर मारतोय मी, काहीच होत नाही, फक्त जेवढा डार्क एरिया होता ना तेवढाच मारलेलं आहे. आता समजा मी इथं क्लिक केलं, आय ड्रॉपर टूल्स घेतलं, आय दाबलेलं आहे मी इथं बघा शॉर्टकट की, आय दाबून इथं क्लिक केलं. आता तो बघा सगळीकडे लागणार आहे, जेवढं जेवढं एरिया आहे ना तिथं, इथं खाली नाही होणार आहे. तो फक्त तेवढंच सॅम्पल केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला समजलं असेल. एवढं लक्षात ठेवा, हा जो पहिला आहे ना सॅम्पलिंग कंटिन्युअसचं जे आहे, तो काय करतो, तुम्ही समजा इथलं सॅम्पल घेतलं, तुम्ही अख्ख्या ह्याला मारू शकता. कारण तुम्ही जिथं जिथं ब्रश नेणार ना मारायला, तो लगेच तिथलं सॅम्पल घेणार आणि लगेच तिथं तो कलर प्लेस करून टाकणार. हे बघा इथं बघा, मी जेवढं जेवढं मारते तेवढं तो हे करतोय. आणि दुसरं वाला काय करतो, समजा तुम्ही इथं जर कलर घेतला, तो इथं काहीच करणार नाही, पूर्ण बघा ग्रे करून टाकलंय तिने. हे बघा पूर्ण डार्क डार्क करून टाकलेलं आहे. आणि इथं जर मारला ना तर तो तिथलंच तिथं मारणार आहे. बघा इथं थोडं ना का तुम्हाला पिंक 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 दिसते, तिथं बी नाही मारणार आहे. म्हणजे हा एकदाच घेतो, म्हणजे समजा तुम्हाला कुठला कलर पाहिजे ना तुम्ही एकदाच बघा आणि तो तिथल्या तिथंच हे करून टाकतो. आणि तिसरा वाला काय करतो, हे ना हे खूप महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला ना इरेजर टूलमध्ये पण फायदाच होते. आता आपण काय करू, हे जे तिसरं वाला आहे ना, आता हे जे तुम्हाला दिसते इथं सॅम्पलिंग बॅकग्राऊंडचं, हे काय काम करतं, समजा आता मी ह्याच्यावरचा जर कलर घेतला हा वरती आणि ह्याच्यामधला हा कलर घेतला, हा काय करणार, समजा इथं प्ले केलं ना मी असं,
म्हणजे ब्रश मारला नाही काहीच नाही करणार, म्हणजे ह्याच्यावर काहीच करणार नाही. आता हे वाईट आहे ना, इथं जर मारलं ना मी समजा असा, ते बघा हा इथं वर्क होते बघा, मी अंडो करून दाखवतो हे बघा, पण ह्याच्यावर काहीच होणार नाही कारण हा वर्क कलर घेतला ना आपण त्यामुळं. आणि बाकी इथं जे टॉलरन्स आहे तुम्हाला मी आधीच बोलले, हे जर कमी असेल ना कमी इफेक्ट पडतो आणि वाढवलं की जास्त इफेक्ट पडतो नाही का. आणि अँटी ॲलेजचं बी तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. आणि ह्याच्यामध्ये जे तुम्हाला दिसतं आहे लिमिट, आता डिसकंटिन्युअस आणि कंटिन्युअसचं आहे आणि फाइंड एजचं आहे. तर एज फाइंड करतं आणि हे काय काम करतं ना ते तुम्हाला सांगतो मी. इथं इरेजर टूलमध्ये मी तुम्हाला ते क्लिअर करून टाकतो कारण हा टूलमध्ये नाही सांगणार मी. बाकी तर मिक्सर ब्रश आहे. आता मिक्सर ब्रश आपण मेन आहे तो बघूया, त्यासाठी दुसरी इमेज घेऊया आपण. इथं मी माझाच फोटो घेतलेला आहे, काय विषय नाही. आता सर्वात पहिले जी डुप्लिकेट घेतो कंट्रोल झेने. आता आपण मिक्सर ब्रशमध्ये आलो आहे. आता इथं जे तुम्हाला ऑप्शन बघायला भेटतात हार्डनेस वगैरे ते सेम सर्व तेच आहे, फक्त इथं जाऊन तुम्हाला नाही का इथं 2 ऑप्शन बघायला भेटतात तुम्हाला नाही का. हे बघा इथं लोड ब्रश आहे आणि इथं क्लीन ब्रश आहे. समजा आता क्लीनमध्ये काय होतं, तुमच्या स्किनवरचंच ते मिक्स करून हे करत असते नाही का. इथं तुम्ही सॉलिड कलर बी घेऊ शकता नाही का लोड. आता समजा इथं लोड केला, आता इथं बघू शकता तुम्ही. समजा आता इथं समजा ब्लॅक कलर घेतला असा, तुम्ही जर हे केलं ना तर बघा किती ब्लॅक ब्लॅक होतं इथं. आणि जर तुम्ही हाच कलर आय ड्रॉपर टूलने समजा इथला स्किन कलर घेतला आणि मग जर मारला ना तुम्ही तर बघा पूर्ण स्किनला मॅच होते. पण जास्त आपण नाही का क्लीन ब्रशच ठेवतो. तिथं कस्टममध्ये बघा इथं ड्राय आहे, लाईट लोड आहे, वेट आहे. आता ह्याच्यामधलं पण हे पूर्ण जरा ॲडव्हान्स आहे. आता समजा इथं व्हेरी वेट हेवी मिक्स केलं ना ते बघा तुम्हाला दिसत असेल. मी एक विदाऊट एडिटिंगवाला फोटो घेतो म्हणजे नीट समजेल, कोणाचा पण घेतो आता काही विषय नाही. मी तर हा एक फोटो घेतलेला आहे समजा असा, आणि याचं कंट्रोल झेने डुप्लिकेट केलं आणि आता इथं मी मारतोय. त्यात सर्वात पहिलं तुम्हाला रास्टराईज करावं लागेल. राईट क्लिक करून तुम्हाला बोलले ते ब्लेडिंगचं ऑप्शन आहे, डुप्लिकेट लेअर आहे, डिलीट लेअर आहे, ग्रुप करू शकता लेअरला, क्विक एक्सपोर्ट आहे म्हणजे पेंज वगैरे सेव्ह करू शकता. हे पण सांगून टाकतो इथं तुम्हाला. बाकी द न्यू स्मार्ट ऑब्जेक्ट आहे. आता इथं समजा आपल्याला रास्टराईज करायचं म्हणजे कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट काढून टाकायचं, रास्टराईज करतोय मी. आणि इथं ब्रश इथून मी समजा आता ह्याच्यामधला कलर घ्यायचा आहे ड्रॉपर टूल्सने. बघा इथं कलर आलेला आहे, ब्लॅक पाहिजे तर ब्लॅक. आता हा स्किनला समजा इथं ब्रश मारायचा, हा कलर घेतला आला. आता मी फक्त इथं ब्रश मारणार असा, हे बघा कसं स्मूथ होते. पण ते बघा पूर्ण डिटेल्स वगैरे ना आपले टेक्स्चर वगैरे ते काढून टाकते आणि जिथं मारून पूर्ण असं खराब करून टाकते. ते तुम्हाला इथं सेटिंग दिसते नाही, तुम्हाला कमी जास्त करावं लागते. तुम्हाला नाही का तुम्ही फोटोग्राफी करत असाल ना म्हणजे थोडं ॲडव्हान्स आहे, प्रॅक्टिस केलं की होऊन जाईल. समजा इथं मी क्लीन ब्रश घेतो, आता पूर्ण ट्रान्सपरंट आहे, हा काय करणार जवळचाच कलर घेऊन मिक्स करणार म्हणजे स्किनवरचा. आणि इथं तुम्हाला बोललं आहे तर इथं मी कस्टमच ठेवतो आहे. इथं वेट लोड मिक्स फ्लो आहे, फ्लोचं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे नाही का. तर बघा इथं क्लिक केलं तरी ते ब्रश सारखं काम करत आहे. बाकी ते सॅम्पल ऑल लेअर आहे म्हणजे पूर्ण ह्याला सॅम्पल करतो ऑल लेअरला, म्हणजे पूर्ण हे करून टाकतो. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे ते. आता ह्याच्यामध्ये आपण समजा इथं वेट वगैरे नाही, जे सेटिंग असते समजा इथं मी 25 केलं, आता लोड पण इथं मी 25 करतोय. आता मिक्स किती करायचं आपल्याला मिक्स ते पण समजा इथं 25 केलं, किंवा हे मिक्स आपण नाही का थोडं 35 वगैरे ठेव, आणि फ्लो ना फ्लो तो 77 ठेव. ही सेटिंग समजा केली मी. आणि आता इथं आपण परत रास्टराईज करू आणि आता ब्रश मारून बघू. तुम्हाला असं राऊंड मारायचं ना, तुम्ही राऊंड मारू शकता. असं झूम करून पण थोडं हे करू शकता. मी फक्त तुम्हाला सांगतोय आता बघा बिफोर आफ्टर. फक्त एक टूलच्या ह्याने म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ही एवढी काय सेटिंग असते. आणि मिक्सर ब्रशचा वापर त्याच करतो आपण सर्व मिक्स करण्यासाठी म्हणजे स्मूथिंगसाठी नाही का. हे बघा
आता जास्त प्लगइनच यूज करतात, पण कधी कधी अल्बम डिझाईनला वगैरे नाही का आपण हातानेच करत असतो, जे कवर पॅड वगैरे डिझाईन करतात ना त्यावेळेस, किंवा मग फ्रेम वगैरे 12-8ची आपण फ्रेम रेडी करतो त्यावेळेस पण कपलचा फोटो समजा पिंपल वगैरे असेल, इथनं समजा असे पिंपल आपण स्पॉट हेलिंग टूल मी तुम्हाला सांगितले ना पिंपल रिमूव्ह करू शकतो असे, ते करून मग इथं मिक्सर ब्रश मारायचा, सेटिंग बघायची एवढी 25-25, आणि जर तुम्ही 100-100 ठेवले ना सगळी मग ते जास्तही होणार. हे बघा असं बघा जास्तही वर्क होणार नाही का. एवढं नका ठेवू, थोडीच ठेवायची, मी तुम्हाला आता सांगितले तेवढी, आणि मग वर्क करायचं. आता फोटो मी डिलीट करून टाकते हा. आता ह्याच्या पुढचे जे ब्रश आहेत ना, आता ह्याच्या पुढं टूल बारमध्ये आपण नाही का क्लोन स्टॅम्प टूल बघूया कसं काम करतो. आता ह्याच्यामध्ये नाही का आपण एक इमेज घेऊया कोणती तरी, इथे एक मी बॅकग्राऊंड घेतले असं, आणि ह्याला परत मी रास्टराईज करून घेते. तसं वर्क नाही होणार ते नाही का. हे बघा इथं क्लिक केलं काय म्हणते ते, त्याला आपल्याला रास्टराईजच करावं लागणार आहे ते. हे बघा असं वर्क नाही होणार. ज्यावेळेला आपण रास्टराईज करणार ना तेव्हा लगेच ऑप्शन येईल. हा क्लोन स्टॅम्प टूल आहे. हा काय काम करतो, समजा तुम्हाला हे नाही इकडं पाहिजे, समजा इथं मी नाही का असं घेतलं, ब्रशची साईज वाढून अल्ट दाबलं आणि इकडं समजा असं ब्रश मारलं ना, तर हे बघा इकडचा भाग तो इकडे घेऊन येतो असं. तर ह्याचं काम तेच आहे. आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला इथं मोड बघायला भेटतात, ऑपेसिटी, फ्लो नाही का. इथं करंट लेअर आहे, तुम्हाला कुठल्या लेअरवर काम करायचं आहे. ऑल लेअर करू नका इथं कधी पण. तुमच्याकडनं समजा हा जर प्रॉपर वर्क करत नसेल ना तर इथं बघा कधी पण करंट लेअर आहे का. कारण समजा आता आपण इथं नाही का समजा झूम केलं, हा जो भाग आहे ना, हा जर आपल्याला रिमूव्ह जरी करायचा असेल ना, समजा इथं क्लिक केलं आणि इथं ब्रश मारलं ना तरी बघा रिमूव्ह होऊन जाईल. समजा आपल्याला हे झाडच रिमूव्ह करायचं आहे, इथं क्लिक करतो आणि इकडं ब्रश मारतो असं. हे बघा झाडच रिमूव्ह करून टाकलं. इकडचं बी करून टाकू आपण. आकाशातला समजा इथला कलर घेतला मी, असं अल्ट दाबायचं. समजा तुम्हाला ना इथं काय पाहिजे ना, हे बघू शकता तुम्ही, हे जे आहे माती वाळवण काय असेल ते, हे पूर्ण आकाश टाईप आले, म्हणजे पूर्ण असं स्काय आलेली इथं. त्यामुळे आपल्याला इथं काय स्कायच पाहिजे. मग काय करायचं, अल्ट दाबून इथं क्लिक करायचं तुम्हाला इथं, म्हणजे जो भाग पाहिजे तुम्हाला तिथं क्लिक करायचं अल्ट दाबून, मग इकडं असं मारायचं. हे बघा म्हणजे तो तिकडचा भाग इथं आणतो, बाकी काही दुसरं काम करत नाही, तो तेच करतो. आणि त्याच्या खाली जे दिसतंय तुम्हाला इथं, तिथं पण तुम्हाला तेच ब्रशचेच ऑप्शन भेटतात. आणि इथं पॅटर्न आहे, तर पॅटर्नमध्ये काय होतं, हे बघा इथे पॅटर्न आहे आपले सर्व, तो तेच काम करतो. फक्त काय करणार तो आता डायरेक्ट पॅटर्न अप्लाय करणार तो. हे बघा असं, म्हणजे समजा तुम्ही जर काहीतरी काढताय समजा डिझाईन वगैरे, त्यामध्ये समजा इथं तुम्ही काही लोड केलेलं असेल, हे बघा असं डायरेक्ट मारू शकता तुम्ही. तर त्याचं काम ते पण सांगितलं मी तुम्हाला. आता जास्त व्हिडिओ मी लांबवत नाही, फक्त ह्याच्यामध्ये आपण हावाला मेन यूज करतो. कुठला भाग पाहिजे असेल रिमूव्ह करायचा असेल त्यावेळेस, समजा हा भाग मला इथं पाहिजे, मी असा मारू शकतो. किंवा हा रिमूव्ह करायचा आहे, इथं प्लेन जागाला अल्ट दाबून सिलेक्ट करून इकडं ब्रश मारू शकतो असा. हे बघा असं. आता त्याच्या खाली इथं हिस्ट्री ब्रश आहे. आता हिस्ट्री ब्रशचं काय काम आहे ते सांगतो तुम्हाला. आता खालचा अल्ट हिस्ट्री ब्रश आहे ना, हा पूर्ण नाही का, हे बघा पूर्ण अशी हे करून टाकतो, पूर्ण टाईट शॉट. इथं बघा फुल ऑप्शन आहे. आता यूज होत नाही म्हणून मी नाही सांगत आहे ते पण थोडे, म्हणजे एवढे आपण काय एवढं हे केलेलं नाही, जे यूज केलेलं नाही ना ते नाही केलं आपण. बाकी हिस्ट्री ब्रशचं सांगू शकतो मी काय आहे. आता परत मी माझा फोटो घेतलेला आहे. समजा इथून मी स्पॉट हेलिंग टूल घेतला, इथून हा टिक्का गायब केला. आता याला मी कंट्रोल झेडनी आणू शकतो, पण मी तर समजा याच्यामध्ये गेलो हिस्ट्री ब्रशमध्ये आणि इथं असं जर मारलं ना तरी आणू शकतो, कारण तो पूर्ण असं रिकवर करतो. समजा आपण अजून समजा इथलं काय उडवलं ना, समजा आता समजा इथं आपला लोगो आहे ना, लोगो आपण उडून टाकू.
आणि परत इथून हिस्ट्री ब्रश घेऊन परत इथं हे केलं ना, असं मारलं ना, ते परत आपलं रिकवर करून देईल. त्याचं काम ते. बाकी मोड बीट तेच, एवढं हे काय नाही. आता इरेजर टूल आलेला आहे. आता इथं आपण बोलणार आहे 100%, आणि त्यासाठी आपल्याला एक इमेज लागणार आहे. कोणती तरी दुसरी इमेज घेऊया आपल्याला, म्हणजे त्याच्यावर काम करता येईल असे. आता परत मी इमेज घेतलेली आहे. आता इरेजर टूलमध्ये आलो. इरेज टूल आहे. सर्वात पहिली इरेजर टूल म्हणजे इरेज करायचं काम आहे. समजा इथून मी इरेज करतोय, हे बघा असं इरेज करायचं काम आहे याचं टूलचं. इथं पण तुम्हाला पेन्सिल टाईप तुम्ही इरेज करू शकता. ब्लॉक म्हणजे पूर्ण असं बॉक्स टाईप नाही का, हे बघा. पण जास्त आपण ब्रश यूज करतो, ब्रशला असा इरेजरचा. इथं पण तुम्हाला स्मूथिंग वगैरे भेटते. ह्याच्यामध्ये सर्वात मेन म्हणजे काय, सर्वात जो इरेजर टूल आहे शॉर्टकट की ई आहे ह्याचा. आणि स्टॅम्प टूलचा बी राहिलं सांगायचं, त्याचं एस आहे वाटतं, हा एस आहे. आता आपण इरेजर टूलवर इरेजर टूलचं बघू. इरेज करायचं काम याचं. त्याच्या खाली तुम्हाला इथं बॅकग्राऊंड इरेजर टूल भेटतो. ह्याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक करता, हे बघा इथं तेच तुम्हाला ऑप्शन बघायला भेटले. आता मी तुम्हाला त्याच्यामध्ये हा लास्टवाला ऑप्शन सांगितला, फक्त वरच्यावर सांगितलेला. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो त्याचं काय काम आहे. बाकी ह्याचं बी काय काम आहे ना ते पण सांगतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये क्लिअर करून टाकतो. आता आपण काय करूया, हे लास्टला येऊ इथं, कारण आपण आता बॅकग्राऊंड इरेजर टूलमध्ये इथं लास्टवर करतो. हे मी तुम्हाला सांगितले, जिथं जिथं तुम्ही असं मारत जाणार ना, तिथं तिथं तो कलर घेऊन इरेज करणार. आणि हा वन टाइम तुम्ही क्लिक करा आणि ब्रश मारा. हे बघा प्रॉपर हेअर तो रिफाईन करून देतोय. आणि लास्टवाला काय करतो, समजा इथं मी कलर घेतला हा बॅकग्राऊंडला, हे बघा असा, तर हा काय करणार, तेवढाच एरिया रिमूव्ह करणार. बाकीचं दुसरं काही इरेज नाही करणार तो. हे बघा, म्हणजे जेव्हा तुम्ही असं, आता बघा इथं हेअर किती भारी त्यांनी हे करून दिलेले आहेत. हे बघा, कारण प्लेन कलर आहे ना त्यामुळे ते भारी होते. आता हे कंटिन्युअसचं काय ऑप्शन आहे ना ते सांगतो मी तुम्हाला. समजा इथं मी काहीतरी असं, आता हे शेप टूलचं पण इथंच क्लिअर करू शकतो. आता हे रेक्टँग्युलर टूल आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही असे शेप क्रिएट करू शकता नाही का. तुम्हाला जर प्रॉपर असं बॉक्स क्रिएट करायचं ना इक्वल साईजमध्ये, तर शिफ्ट दाबून करायचं. समजा एक बॉक्स क्रिएट केला आणि अजून एक अशी एक लाईन मारली. आता ह्याचे कलर आपण चेंज करू टाकू. हे बघा असं. आता या दोघांना मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतोय. आता मी खाली एक दुसरा कलर घेतो कोणता तरी, हे बघा असा. मॅजिक इरेजर टूलमध्ये आलो आहे. वन टाईममध्ये हा रिमूव्ह करतो नाही का. ह्याच्यामध्ये बघा इथं कंटिन्युअस ऑन आहे ना, तर हा काय करणार, आपल्याला ना हे बॅकग्राऊंडला पण हे करावं लागेल कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट, म्हणजे पूर्ण मर्ज होऊन जाईल. आता आपण ब्रश घेऊ, इथं क्लिक करू. आता ह्याने काय केलं आहे, हे बघा जिथं क्लिक केलं ना तेवढं त्याने रिमूव्ह केलं आहे. हे बघा, इथं क्लिक केलं रिमूव्ह केलं, इथं क्लिक केलं रिमूव्ह केलं. आता मी कंट्रोल झेडने परत आणतोय. इथं क्लिक केलं रिमूव्ह केलं, इकडं बी रिमूव्ह केलं. जिथं क्लिक करणार ना, आता इथं पूर्ण मी पॅक करून टाकलेलं आहे. म्हणजे मी जिथं क्लिक करतोय ना तो तिथंच रिमूव्ह करतोय. हे जर अनटिक असेल ना, आता अँटी आलेचं मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, हे जर अनटिक असेल तर हा काय करणार, हा जो कलर आहे ना जिथं जिथं असं ना तो सगळं रिमूव्ह करून टाकणार. आता बघा सगळं रिमूव्ह करून टाकलं. आता इथे क्लिक केलं, हे पण रिमूव्ह करून टाकलं. तर तुम्हाला समजलं असेल, हे कधी पण ऑन ठेवायचं. तुम्हाला एक साईड पाहिजे तिथं क्लिक करा, आणि नको असेल ही वाली नको आहे ते इथं क्लिक करा. म्हणजे जिथं क्लिक करणार तो तेवढा कलर हे करून टाकणार. आणि तसंच इथं मी तुम्हाला बोललो ह्याचं, इथं पण तुम्ही समजा बॅकग्राऊंड इरेजर टूल घेतला, इथं बी तुम्हाला हे ऑन ठेवायचे आणि मग तुम्हाला असं ब्रश मारायचं. आता आपल्याकडं फोटो नाही तसा, त्यामुळं हे बघा. आता बघा इथं आलं ना, कारण बघा बॅकग्राऊंडला कुठला कलर आहे, इथून मला हा कलर घ्यावा लागेल, हे करू शकतो त्याला. हे बघा असं. तर हे जर तेच आहे, आणि हे जर मी तुम्हाला सांगितलेलं आहे मॅजिक इरेजर टूलचं,
बाकी सॅम्पल लेअर आधीच झालेले. आता ह्याच्या पुढं आपण जे बघतोय ना ते ग्रेडियंट टूल आहे. आता पटपट आपण टूल्स कव्हर करून टाकूया. न्यू लेअर घेतो परत मी. आता ग्रेडियंट टूलमध्ये आपण नाही का काय करू शकतो माहिती का, ग्रेडियंट तयार करू शकतो म्हणजे मल्टी कलरचे. समजा आता मी इथून ग्रेडियंट टूल घेतला, समजा हा जी आहे शॉर्टकट की त्याचा, आणि ह्याच्यामध्ये इथं नाही का तुम्ही पाहिजे ते ग्रेडियंट ॲड करू शकता. जसं आपण ब्रश लोड करतो ना तसं इथं तुम्ही इम्पोर्ट ग्रेडियंट करू शकता. आणि तुम्हाला हे ग्रेडियंट म्हणजे मी टाकलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलला एवढे ग्रेडियंट आहे. समजा मला हा ग्रेडियंट आवडला, मी क्लिक केला, फक्त वरून असं हे केलं ना मी, तरी बघा कसा ग्रेडियंट कलर तयार होतोय. आता हा वरून मारलाय मी, समजा इथं त्याच्या साईडला आलं ना मी, इथं मिडलला बी तुम्ही हे करू शकता बघा असं, म्हणजे मिडलवरून तो अप्लाय होतो. परत अजून थोडं साईडला म्हणजे ते जे ऑप्शन आहेत ना वरती, त्याने बघा पूर्ण एक लाईनमध्ये मारू शकतो, किंवा डबल पण आहे, किंवा स्टार टाईप पण आहे. हे बघा पूर्ण असे स्टार टाईप आहे. हे जसं तुम्ही चेंज करशाल ना तसा तो इफेक्ट क्रिएट होतो वेगवेगळा. तर तुम्ही असे पाहिजे ते ग्रेडियंट कलर घेऊन ना असं अप्लाय करू शकता. इथं खूप ऑप्शन पण बघायला भेटतात तुम्हाला, ट्रान्सपरन्सी वगैरे, रिव्हर्स वगैरे. आता ह्याच्या खाली आपल्याला पेंट बकेट आहे, हा डायरेक्ट काय करतो, वन क्लिकमध्ये अप्लाय करतो. समजा इथून मी एक सर्कल असा ड्रॉ केला, ह्याच्यामध्ये मला कलर फिल करायचा आहे ना, इथून मी डायरेक्ट बकेट घेतली, इथून एक कलर घेतला आणि डायरेक्ट ह्याच्यामध्ये असं मारू शकतो. जेव्हा दुसरा पाहिजे दुसरा मारू शकतो. म्हणजे जेवढे कलर पाहिजे मला जिथं तिथं मी डायरेक्ट इथून घेऊन डायरेक्ट प्लेस करू शकतो असं. बाकी 3D मटेरियल ड्रॉप आहे, ते 3D म्हणजे तुम्हाला बोलले 3Dचं आहे, ते आपण काय बघणार नाही. बाकी बघा फॉरग्राऊंड आणि पॅटर्न पण आहे, तर पॅटर्न पण तुम्ही हे करू शकता त्याच्यामध्ये. हे बघा असे, म्हणजे जेवढ्या गोष्टी ना तुम्ही जर एवढे टूल जर केले ना तर काहींच्या डोक्यावरनं जाणार आहे. कारण जेव्हा मी जेव्हा स्टार्टिंगपासून करतोय ना हे, मी तुम्हाला खरं बोलू का, पेंट बकेट टूल कधीतरी यूज होते. म्हणजे खरं तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणाला बी विचारा, तुम्ही क्लास जर कुठे केले ना तुम्हाला एवढं टूल्स नाही सांगणार आहे. आता यूट्यूबला टाकतोय म्हणून मी तुम्हाला सांगतोय, ह्याच्यामध्ये ग्रेडियंट टूल, पेंट बकेट टूल यूज होतो. ह्याच्यामध्ये कुठला इरेजर टूल होतो यूज, पण कधी आपण मास्किंगच करतो. आपण इरेजर टूल पण कधीतरी यूज करतो, काही लोग वगैरे असेल तर. आणि बाकी हे होतं हेअर वगैरे हे करायला, आणि हे पण होतं वन क्लिकमध्ये. आता कलर रिप्लेसमेंट नाहीच होत, पेन्सिल टूल बी नाही, मिक्सर बरंच ब्रश, बाकी ह्याच्यामधले पॅच टूल, हेलिंग ब्रश, स्पॉट, म्हणजे काय महत्त्वाचे टूल आहे ना. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं होतं फ्रेम टूल, हे पण कधीतरी यूज होतं, नाही तर नाही होतं. पण बाकी ह्याच्यामधले ग्रेडियंट टूलचं सांगितलं, ग्रेडियंटचं काम आहे. तुम्हाला मी अजून एक सांगतो, जास्त लोड नका घेऊ. तुम्ही फोटोशॉप शिकताय ते मला बी माहिती आहे, थोडं जात असन वरून, पण तुमचा भाऊ क्लिअर सांगतोय. तुम्ही सारखे व्हिडिओ बघून प्रॅक्टिस केली ना होऊन जाईल. समजा इथून मला एक डिझाईन बनवायची, समजा अल्बम डिझाईन करायची, काहीतरी करायची. समजा अल्बम डिझाईनला आपण काय करतो, तिथं मोडमध्ये समजा 16 बीटचं घेतो चॅनल. समजा ह्याच्यामध्ये कलर पूर्ण भारी येतात नाही का. समजा मला काहीतरी बनवायचं होतं, मी तुमच्या समोर करते सगळं. समजा इथं मी असं एक हे केला, आता इथं मी पहिलावाला घेतो, स्टारवाला नाही घेते. हे बघा अजून पण तुम्ही बघशान कसं दिसतंय ते, म्हणजे पहिल्यापेक्षा चांगलंच, 8 बीटपेक्षा केलं. इथून परत एक सॉलिड कलर मारू आपण वरतून. ब्रश टूल घेऊया आपण, हार्डनेस 0. हे बघा असं, आणि परत एक न्यू लेअर घेऊ. इथून पॅटर्न घेऊया, इथून तेच मारूया इथं असं. मी फक्त असंच सांगतोय तुम्हाला. तर बघितलं तुम्ही, आपण एक ग्रेडियंट क्रिएट केलं. समजा अजून ग्रेडियंट क्रिएट करायचे आपल्याला, इथं आलो, इथून आपण ग्रेडियंट असे क्रिएट करू शकतो. हे बघा असे, तुम्हाला मिडलला पाहिजे तर मिडलवरनं बी तुम्ही क्रिएट करू शकता. तर समजलं तुम्हाला हे कसं काय काम करता. टूल्स ऑप्शन बार पण सांगतोय मी तुम्हाला ह्याच्यामध्ये. तिथं अजून एक ब्लर टूल आहे. हा आता ब्लर टूल काय आहे, नावामध्ये त्याची दहशत आहे. ब्लर म्हणजे पूर्ण ब्लर करायचं काम करतो तो.
आपल्याला नाही का इमेजच नाही जास्त यूज करायला. मी काय पण घेतोय तुमच्या समोर, त्याच्यावर मी अप्लाय करतोय. समजा ही PNG माझ्याकडं, आता हे मला ब्लर करायचे. इथून समजा मी हे वाढवलं, असं मारलं तर हे बघा कसं ब्लर करते ते. त्याचं काम ब्लर टूल आहे, ते ब्लर करायचंच काम करणार आहे. आपण फिल्टरमधून पण ब्लर करू शकतो. आता पुढं आपण जो मेनू बार बघा ना, त्यामध्ये मी तुम्हाला फक्त जे जे मेन आहे ते सांगन फिल्टरमध्ये. आता बघा तुम्ही ब्लर करतं, हे म्हणजे ब्लर करायचं काम आहे. आता शार्प टूलचं काय काम आहे, तो शार्प करतो. समजा आता इथं मी क्लिक केलं ना, हे बघा किती शार्प केलं त्याने फोटो. आता हे इथून पण शार्पिंग होतं. फिल्टरमध्ये तुम्ही आले ना बघा शार्प, ते इथून पण होतं. तर त्यांनी दिलं आहे तिथं टूलमध्ये पण. तुम्हाला कधी तुम्ही फोटो वगैरे नाही का, आयब्रो वगैरे, समजा आयज वगैरे तुमचे खूप असे डल आहेत, त्यावेळेस तुम्ही असं मारू शकता. तर त्याच्या खाली जर स्मूथ आहे, स्मूथचं तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, म्हणजे स्मूथ करायचं काम करतो. हे बघा असं. तर त्याची पण तुम्हाला मी मागाशी इथं सेटिंग सांगितलेली आहे, स्पेसिंग वगैरे, म्हणजे त्याच्या नावामध्येच सर्व स्मूथ करायचं काम करतो. इथं मी कुठला बी एक फोटो घेतो, जे होईन ते होईन. आता जाऊ दे, चला इथून फोटो घेतला समजा आम्ही असा. इथं सेटिंग यायची, किती ठेवायचं तुम्हाला. समजा इथे मी ठेवलं 39. इथं येऊन मी याची सेटिंग वगैरे बघू, किती हार्डनेस वगैरे. हार्डनेस थोडी वाढवतो. हे बघा असं मी स्मूथ करू शकतो पूर्ण. म्हणजे ऑइल पेंटिंगला आपण जास्त यूज करतो. हे बघा असं. मी फक्त तुम्हाला टूल सांगतोय कसं काय काम करते ते. बाकी सॅम्पल ऑल लेअर आहे. फिंगर पेंटिंग पण येतं बघा, तुम्ही पेंट करू शकता. समजा तुझा कलर आहे ना, तो अप्लाय होतोय. आता नाही होणार, इथं जेव्हा क्लिक करणार तर पेंटचं काम करणार आहे बघा. तुम्हाला असं आल्ट वगैरे दाबून करायला, आल्ट सोडला तर पेंट करणार. म्हणजे इथं कलर घेतला हा, हे बघा असं. तर तुम्हाला हे सर्व टूल सांगितले इथं बी. आता ह्याच्या पुढं डॉस टूल आहे. डॉस टूलचं बी काय माहिती आहे का, इथं रेंज आहे बघा. डॉस टूलच्या ऑप्शन बारमध्ये आपण त्याच्यामध्ये आपण शॅडो, मिड टोन, हायलाइट आहे. समजा आता शॅडोमध्ये आलो. आता आपल्या फोटोमध्ये जिथं शॅडो आहे ना, शॅडो झूम करतो. आता बघा इथं शॅडो आहे, इथं जर मारलं ना मी, लगेच तिथं थोडं ब्राईट व्हायला चालू होतं. आणि समजा हायलाइट, आता इथं हायलाइट आहे समजा इथं वर, इथं जर मारलं ना तो अजून हायलाइट होणार आहे. म्हणजे जिथं आपल्याला पाहिजे ना तिथं आपण मारू शकतो फोटोला. आणि परत इथं मिड टोन आहे, म्हणजे थोडंसं नाही का मिडल, म्हणजे मिड थोडंसं फार. हे बघा इथं असं मारलं ना आपण, तो आपला पूर्ण फोटो बघा कसा होता आधी, नंतर बघा कसं झालं आहे. मी डुप्लिकेट केलं नाही त्यामुळे समजत नाही तुम्हाला. त्याचं काम तेच आहे. तुम्ही शॅडो कमी असेल तर देऊ शकता, मिड टोन कमी असून देऊ शकता, हायलाइट तुम्हाला पाहिजे तर हायलाइट हे करू शकता. इथं हे पण आहे त्याची सेटिंग, तुम्हाला किती पाहिजे. समजा आता आपण इथं हायलाइटला काय केलं बघा किती हायलाइट झाले. समजा इथं मी कमी केलं असतं, मारलं असतं तर थोडं हे झालं असतं. आणि हे ऑइल पेंटिंगचे पण यूज होतं. समजा आपण जे लाईट वगैरे देतो ना फेसला, तेव्हा तुम्ही असं मारून थोडं हायलाइट करू शकता फोटो. आणि कलर मारला असेल तरी हायलाइट करू शकता. तिथं ब्रन टूल आहे, हा काय करतो. समजा इथं हायलाइट आहे ना, ही जर तुम्हाला कमी पाहिजे नाही तर क्लिक केलं ना तर पूर्ण असं थोडं हे करून टाकतो, पूर्ण कमी करून टाकतो. आणि समजा इथं शॅडोमध्ये आलं, शॅडोवर क्लिक केलं तर अजून तो म्हणजे अजून डार्क करून टाकतो. मिड टोन केलं अजून तो थोडं जास्त असं ना थोडं कमी करतो. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही वाढू शकता, ह्याच्यामध्ये थोडं कमी करू शकता. आता स्पॉन्ग टूल आहे कुठला तरी. आता ह्याच्यामध्ये ह्याचं काय काम आहे तुम्हाला सांगतो. हे सॅच्युरेट वाढवतो, म्हणजे सॅच्युरेशन वाढवतो आणि कमी करतो. समजा आता इथं हा फोटो आहे, आता मी एकाच फोटो दाखवते असं नका तुम्ही थोडे बोर होत असन, पण काय विषय नाही. मी तुम्हाला फक्त सांगतोय कसं काय करायचंय. दुसराच फोटो घेतो, जाऊ दे दुसरा फोटो घेतो. आता इथं बघा ह्या फोटोच करू आपण.
आता इथं बघू शकता तुम्ही किती सॅच्युरेशन आहे. हे समजा मला कमी करायचं आहे, इथं मी डिसॅच्युरेट केलं आणि मारला तर हे बघा कमी करून टाकले. समजा मला वाढवायचं आहे, इथं सॅच्युरेट केलं आणि मग मारलं तर अजून सॅच्युरेशन, म्हणजे काम तेवढंच आहे. कमी असेल सॅच्युरेट तुम्ही वाढवू शकता आणि जास्त असेल तर डिसॅच्युरेट म्हणजे कमी करू शकता. इथं फ्लो पण आहे, फ्लोने तुम्ही जास्त लवकर कमी करू शकता आणि जास्त लवकर वाढवू पण शकता. हे बघा असं, आणि तुमच्या फोटोचं सॅच्युरेशन खूप कमी आहे, तुम्हाला जास्त पाहिजे त्यावेळेस तुम्ही ह्याचा वापर करू शकता. आणि मी असं नाही की टूल सांगतो असं करतात, त्याच्यासोबत ऑप्शन बारमध्ये बी सांगतोय. जे महत्त्वाचं आहे ते तर मी तुम्हाला सांगतोय आणि ते बी सांगत नाही कोणी. बाकी जेवढं काही टिक केलं ते व्हायब्रन्स वगैरे ते तसंच राहू दे, त्याला काय शेवडू नका. जेवढे ह्याच्यामधले मेन टूल आहे ना त्याचे ऑप्शन बार तुम्हाला पूर्ण क्लिअर करून सांगितलेले आहेत मी. आता सर्वात महत्त्वाचा टूल आहे ना हा पेन टूल आहे. तर ह्या फोटोची गरज आहे. हा फोटो घेतला मी समजा, इथं त्याचं बॅकग्राऊंड मी डार्क करून टाकतोय. हा फोटो आहे आपल्याकडं. सर्वात पहिले पेन टूल. आता पेन टूलमध्ये नाही तर तुम्हाला शेप, पाथ, इथं पिक्सेल पण आहे, पिक्सेल क्लिक नाही होते, काय विषय नाही. हे दोन बघू आपण काय विषय. सर्वात पहिले शेप काय करतो ना ते सांगतो, त्या पुढं हे बघूया आपण. तर शेपमध्ये काय, शेप क्रिएट करायचं काम आहे तिथं. समजा तुम्हाला एक शेप क्रिएट करायचा आहे, शेपवर क्लिक करा, इथून पेन टूलने तुम्ही असं हे करू शकता. असं हे बघा इथं शेप क्रिएट झालेला आहे, मग तो तुम्ही उचलून कुठं बी नेऊ शकता. परत त्याच्यावर क्लिक करून याचा कलर चेंज करू शकता. म्हणजे शेप क्रिएट करायचं काम तेच आहे. आणि पाथ पण आहे याच्यामध्ये. तर पाथ काय करतो, सिलेक्शनचं काम करतो. सर्वात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट टूल आहे हा पेन टूल. आता समजा मला एखादा फोटो कट करायचा आहे, आता मी समजा तुम्हाला इथं दाखवतो. समजा मी इथं क्लिक केलं आहे, आता मला इथं क्लिक करायचं आहे. मी डायरेक्ट क्लिक केलं ना, हे बघा स्ट्रेट लाईन येते, पण मला ह्याच्या बरोबर आणायचं आहे बरोबर. मग मी काय करणार आहे, इथं क्लिक केलं त्यानं, तिथं जेव्हा मी क्लिक करेन ना तेव्हा माऊस क्लिक करूनच ठेवायचं, सोडायचं नाही. क्लिक करून सोडायचं नाही, फक्त क्लिक करून तुम्हाला इकडे घेऊन जायचं असं ह्या साईडला. माऊस बघा कुठं चाललंय माझा, त्या साईडला घेऊन जायचं. आणि मग त्यानंतर तुम्ही असं बरोबर असं आलं ना अँगल बरोबर असा राऊंडमध्ये थोडा कर्वमध्ये, मग तुम्हाला काय करायचं आहे, ह्या पॉईंटवर येऊन अल्ट दाबून क्लिक करायचं आहे. आता बघा इथनं आपलं एक सिलेक्शन झालं. आता तिथं पुढे येऊन परत क्लिक करून ठेवायचं, परत इकडं थोडं पुढं घ्यायचं जोपर्यंत आपलं होत नाही. असं बी नाही जास्त एवढं बाहेर घेऊन जायचे आणि जास्त आत पण नको. बरोबर जशी लाईन आहे ना तसं क्लिक करून ठेवायचं, परत इथे येऊन अल्ट दाबायचं आहे. तुम्हाला जर माऊस प्रॉपर वर्क करता आला ना, म्हणजे तुमचा हात वळतोय माऊसवर, तुम्हाला लगेच होऊन जाणार आहे. आता इथं परत क्लिक करतो आणि माऊस क्लिक करूनच ठेवलेलं आहे. हे बघा असं चुकलं ना कंट्रोल झेड करायचं, मग परत थोडं जवळ पॉईंट घ्यायचा असा, परत क्लिक दाबून असं, म्हणजे असं तुम्ही पटपट करू शकता. प्रत्येक वेळा अल्ट दाबून इथं क्लिक करत जाऊ नका. जेव्हा तुम्हाला वाटतं ना रे खूप बाहेर आहे तेव्हाच करा, नाही तर मग कंटिन्यू करायचं असं पुढं. हे बघा असं, नाही तर मग अंडू करून परत इथे एक पॉईंट अल्ट दाबायचं, परत इथं पुढे यायचं, परत इथं अल्ट दाबायचं. म्हणजे तुम्हाला वाटलं तरच. समजा एवढं सिलेक्शन केलं मी असं, आता मी एवढं सिलेक्शन करतो, मी पूर्ण सिलेक्शन नाही करत. ह्याच्यावर व्हिडिओ आहे मी, तो बघा तुम्ही. आता मी एक सिलेक्शन करतोय. आता ह्याचा ऑप्शन सांगतो, ह्याला राईट जेव्हा क्लिक करता तुम्ही, आता समजा हे पेन टूलने मी सिलेक्ट केले, ह्याला तुम्हाला जर कट करायचं आहे, जर बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे, त्यावेळेस तुम्ही राईट क्लिक करून इथं तुम्हाला ऑप्शन बघायला भेटतं, वेक्टर मास्क, डिलीट पार्ट. तुम्हाला हे पार्ट हे सिलेक्शन केले डिलीट करायचं असेल तर डिलीट करू शकता इथून. हे बघा असं, पण मला पाहिजे मी कंट्रोल झेडने परत आणतोय. आता इथं मेक सिलेक्शन आहे, मेक सिलेक्शनमध्ये हे 5च्या सिलेक्शनमध्ये कन्वर्ट होतं. हे बघा असं. आता फेदर वगैरे किती ठेवायचं आहे तुम्हाला, फेदर मी जर सांगितलं आहे जास्त ठेवलं की जास्त स्मूथ होते. आपल्याला इथं 0 ठेवतोय मी, आणि इथं न्यू सिलेक्शनवर क्लिक आहे, अँटी ॲलिस पण होणे ओके करतो. आता एवढं सिलेक्शन झालं. आता इथं मी फक्त असं मास्किंग करणार आहे. हे बघा आता माझं एवढं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालं, किती भारी. म्हणजे मी फक्त तुम्हाला अर्ध दाखवलेलं आहे. ते हे पेन टूलने तुम्ही असं पूर्ण सिलेक्शन करू शकता. आणि इथं तुम्ही फिल वगैरे बी करू शकता नाही का, पण जास्त आपण सिलेक्शन डिलीट वगैरे न्यू सिलेक्शन शेपमध्ये बी टाकू शकतो. आता हे झालं पहिलं पेन टूलचं.
पेन टूलच्या थोडं आतमध्ये गेले ना तुम्ही तर फ्री फ्रॉम पेन टूल पण आहे. आता ह्याचं काय काम आहे, तुम्ही जसं पेन्सिल ड्रॉ करते का तसं तुम्ही सिलेक्शन करू शकता. समजा इथं आलो मी, असं काहीतरी एक ड्रॉ केलं इथून असं, हे बघा असं. त्याचा वापर कधी होतो ना ते तुम्हाला सांगतो मी. डिलीट करून टाकतो. इथे असा कलर घेतो मी आणि त्याचा शेप क्रिएट करतो आणि फ्री फ्रॉम पेन टूल घेतो आणि इथून असं मी ना म्हणजे कसं पण हे करतोय, कारण पेन्सिल सारखं यूज करायचं आहे ना त्याला, त्यासाठी क्लिक केलं. आता इथं शेप क्रिएट झालेला आहे. आता बघा मी इथं कलर चेंज करतो. हे बघा तुम्ही डिझाईनमध्ये पाहिलं असेल बऱ्याचदा असं खाली वगैरे टाकतात. हे बघा हे आपण कशाने केलं, पेन टूलने. कुठल्या सेकंडवाल्या पेन्सिल सारखं यूज करू शकतो त्याला आपण. जसं तुमच्यासमोर मी आता असं असं करून हे केलेलं आहे, म्हणजे पेन्सिल सारखंच येते नाही का, फ्री फ्रॉम पेन टूल आहे. आता त्याच्या खाली कर्वेचर पेन टूल आहे. आता कर्वेचर म्हणजे पूर्ण राऊंडमध्ये. आता समजा आपण मागाचा तो बॉल घेऊया, हा बॉल घेतलेला आहे मी. आता हे राऊंडमध्ये, आता मागाशी आपण काय केलं, पेन टूलने इथं क्लिक केलं, मग दाबून धरा, मग इथं क्लिक करा. आता आपल्याला काय करायचं आहे, आता हे पाथ करतोय मी परत. आता कर्वेचर पेन टूल आहे, पहिलावाला सांगितला, दुसरा सांगितलं आहे पेन्सिल सारखं तुम्ही पेन टूल यूज करू शकता. आता कर्वेचर टूल काय करतो, समजा इथं क्लिक केलं, एक पॉईंट क्रिएट केलं इथं, दुसरा मी इथं करतोय. आता तुम्ही म्हणा अरे स्ट्रेट लाईन आली, जर मी अजून एक इथं पॉईंट क्रिएट केला का, हा बघा पूर्ण राऊंड झालेला आहे. पण तुम्ही हा ना फक्त असं गोल काय असेल ना तरच यूज करू शकता. तर तुम्ही जर फोटोला यूज करायला गेलं ना कुठल्या कटिंगला तर प्रॉपर यूज नाही होणार आहे. फक्त तुमचं जो भाग असा गोल असेल ना, संत्री वगैरे असं काय पण गोल लोग वगैरे असेल त्यावेळेसच यूज होणार आहे. आता बघा सिलेक्शन झालं, राईट क्लिक केलं, इथं मेक सिलेक्शन केलं, बॅकग्राऊंड रिमूव्ह. आता ह्याच्या बॅकग्राऊंडला आपण कुठला तरी एक कलर घेऊया. हे बघा झालं किती प्रॉपरमध्ये झालेले. म्हणजे तुम्हाला समजलं असेल हा काय करतो, पूर्ण असं राऊंडमध्ये आपल्याला सिलेक्शन करून देतो पेन टूलचा. आणि ह्याचा फायदा काय तेवढाच नाही, आपल्याला शेप क्रिएट करायचा असेल ना तर इथं शेपच घ्यावा लागतो. समजा इथून मी असं एक शेप क्रिएट केला, हे बघा अशी, बघा किती भारी शेप क्रिएट झालेला आहे. मग आपण असं डिझाईन वगैरे करू शकतो, बर्गर पिझ्झा काय असेल ते, त्यासाठी आपण ह्याचा पेन टूलचा वापर करू शकतो. आता ह्याच्या पुढं ना अजून एक टूल आहे, ॲड पॉईंट. म्हणजे हा काय करतो, तुम्हाला जेवढे पॉईंट ॲड करायचे ना तेवढे पॉईंट तुम्ही ॲड करू शकता. समजा इथून मी डिलीट करतो, हे इथून पेन टूलने मी असं हे केलं, पाथ घेतो. समजा इथून मी पेन टूलने असं सिलेक्शन केलं आणि मला ना इथं ॲड पॉईंट आहे, समजा इथं अजून एक पॉईंट ॲड करायचं, मी ॲड करू शकतो. आणि त्याच्याच खाली डिलीटचं आहे, डिलीट करायचं, इथं क्लिक केलं डिलीट, इथं क्लिक केलं डिलीट. आणि हे तुम्ही ना कीबोर्डवरनं बी करू शकता. समजा इथून नॉर्मल पेन टूल घेतला, हा पॉईंट तुम्हाला डिलीट करायचा आहे, कीबोर्डवर डिलीट दाबलं तरी डिलीट होऊन जाईल. हे बघा असं. तर समजलं, हा पॉईंट ॲड करायचं काम करतो, हा डिलीट करायचं काम करतो. आणि हे कन्वर्ट पॉईंट टूल आहे ना, हा काय करतो, मी तुम्हाला मागाशी काय बोललो, तुम्ही इथं क्लिक केल्यानंतर कीबोर्डला तुम्हाला ना म्हणजे असं माऊसला तुम्हाला ना असं दाबून ठेवायचं, त्यावेळेस तुम्ही असं त्याला राऊंड करू शकता. पण हा काय करतो लास्टवाला, तुम्ही नंतर बी हे करू शकता त्याला. समजा आता मी ह्यात बॉलवर आलो, समजा इथे क्लिक केलं आणि इथे क्लिक केलं. आता हे आपल्याला असं पाहिजे नाही का, असं. त्यानंतर तिथं मी काय करणार, कन्वर्ट पॉईंट टूलवर येणार, इथे क्लिक करून मग ह्याला मी असं करू शकतो. पण एवढे लफडे कोणी सांगितले, डायरेक्ट क्लिक करूनच ठेवायचं आणि डायरेक्ट असं करायचं. थांबा मी डिलीट करतो म्हणजे तुम्हाला समजेल परत. इथे क्लिक करा, इथे क्लिक करायचं, दाबून ठेवायचं. म्हणजे मी फोटो कटिंग करताना सांगतोय, म्हणजे तुम्हाला समजलं असं नाही टूल्स कसे काम करतात. आणि नसन समजलं ना तो आपला पेन टूलचा एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये तुम्ही बघितला ना शिकून जाणार. मी फक्त टूलचं सांगतो म्हणून सांगतो तुम्हाला. आणि ह्याच्यामध्ये पण बघा इथं ऑप्शन बार आहेत, ऑटो ॲड डिलीटचं ऑप्शन आहे.
हे काय मी शेडणार नाही वरती. त्याच्या पुढं टेक्स्ट आहे. आता टेक्स्टचं पण तुम्हाला सांगतो. तर टेक्स्ट पण महत्त्वाचं आहे, पेन टूल बी महत्त्वाचं आहे. जे काय महत्त्वाचं ते मी मन लावून तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि जे वरचे आहे, पहिली गोष्ट मी ते वरचे टूल सांगणारच नव्हतो, पण आता ॲडव्हान्स टाकते म्हणल्यावर नाही का, जाऊ दे म्हणलं, चला होऊन दे खर्च, त्यामुळे मी सांगून टाकलेले. आता हे लाईन मला समजा घालवायचेत ना, तिथं व्ह्यूमध्ये आलो ना, तर व्ह्यू म्हणजे सर्व व्ह्यूचंच भेटतं तुम्हाला. झूमिंग 200%, 100%, व्ह्यूमध्ये सर्व झूमचंच आहे. आणि हे जे ग्रेड आहेत ना, हे तुम्ही इथं क्लिअर बी करू शकता बघा असे, किंवा कंट्रोल एचने पण तुम्ही हाईड करू शकता. आणि हे जे रूलर आहे ना, इथनं तुम्ही असे ग्रेड घेऊ शकता. हे अलाइनमेंटसाठी चांगलं असतं डिझाईनमध्ये. तुम्ही माझे व्हिडिओ बघितले ना डिझाईनचे, त्यामध्ये मी सांगितले तुम्हाला कसे यूज करायचे, काय यूज करायचे. आता हे मला हाईड करायचे आहेत ना, मी कंट्रोल एचने हाईड करू शकतो, परत कंट्रोल एचने आणू शकतो. आणि मला डिलीट करायचे आहेत तर इथं जाऊन मी असे क्लिअर करू शकतो. हे बघा इथून असे. आता आपण टेक्स्ट टूलमध्ये येऊया. टेक्स्ट टूलमध्ये मी हॉरिझॉन्टल टाईप आहे. आता इथं मी क्लिक केलं, इथून मी साईज वाढवू शकतो अशी. इथं मी नाव टाकतो, समजा माझं होता, टाईप करतोय मी नाव. आता मी नाव टाकलं राहुल, इथं क्लिक केलं वरती. आता ह्याची साईज वाढवायची आहे मला, त्यासाठी मी कंट्रोल टी करणार आहे, कारण कंट्रोल टीनेच आपण ह्याची साईज अशी वाढवू शकतो. इथं ऑप्शन बारमध्ये कधी पण टिक पाहिजे. टिक नसेल तर तुमचा फॉन्ट असा होईल वाकडा तिकडा, त्यामुळे तर टिक पाहिजे. त्यानंतर तुम्ही इक्वलमध्ये साईज वाढवू शकता. आता इथं टाईपमधून टेक्स्टमधून आपण इथं फॉन्ट घेतलेला आहे. समजा इथं मी अजून एक नाव लिहितो खाली, म्हणजे राहुल शिंगाडे टाकलेले इथं असं. आता ह्याच्यामध्ये ना डिस्टन्स पण खूप जास्त आहे. आता टेक्स्ट टूल आलं आहे, त्यामुळे जर डिस्टन्स कसं कमी करायचं ते पण मी इथं पॅनलमध्ये सांगतोय. तर हे टूल बॉक्समधला टेक्स्ट टूल आहे आपला. आता ह्याचं पॅनल कुठे, विंडोजमध्ये जायचं, आणि इथं थोडं खाली आलं नाही तर हे बघा, हे कॅरेक्टर आहे, ह्याच्यामध्ये जायचं. आता हे सर्व आपलं पॅरेग्राफ वगैरे नाही का, साईज वाढवायचं असं, किंवा नाही का तुम्ही याला, म्हणजे आता हे कॅपिटलमध्येच आहे पूर्ण, त्यामुळं नाही तुम्हाला कॅपिटल पाहिजे तिथून बी करू शकता. इथून तुम्ही ह्याचं असे गॅप पाडू शकता, म्हणजे हे वाढवू शकता नाही का, ट्रॅकिंग असतं ना ते इथं 0 करतोय. आता आपल्याला डिस्टन्स कमी करायचं आहे, मग आपण इथं काय करणार, इथं सिम्बॉल पण आहे, म्हणजे इथं तुम्हाला दिसते शो होते. इथं ऑटो आहे ना, ते खाली घेऊन आलं ना तुम्ही, ते बघा कसं वर येते. त्याने काय होणार आहे, तुमचा टेक्स्टचा जो डिस्टन्स आहे ना तो कमी होणार आहे. तुम्ही असं घेऊन गेले ना तरी होईल. आता मला जेवढा पाहिजे तेवढा, चला आता मला एवढा पाहिजे. आता हे झालं. आता ऑप्शन बारमध्ये आता इथं सर्वात पहिले तर तुम्ही फॉन्ट चेंज करू शकता. असं समजा हा फॉन्ट आहे, आता बघा इथं डिस्टन्स पाहिजे ना आपल्याला, पण लई चिकटलंय. मग इथं जायचं, मग इथं डिस्टन्स थोडा वाढवून घ्यायचा असा. ओके. आता इथं रेग्युलर आहे फॉन्ट, ह्याच्यामध्ये तुम्ही फॉन्ट चेंज करू शकता. तुमच्याकडे फॅमिली असेल, बोल्ड, लाईट, मीडियम, सेमी बोल्ड, ते इथं तुम्हाला बघायला भेटेल. इथून तुम्ही साईज वाढवू शकता. इथं शार्प, तर शार्प आणि नॉनमध्ये सांगतो, हे पण महत्त्वाचं आहे. आता समजा मी ह्याला झूम करतोय, आता तुम्ही बघा इथं कसं भारी असं ब्लेंड झालेलं आहे. पण ह्याला जर मी डबल टॅप करून ह्याला जर मी नॉन केलं ना, इथून हे बघा पूर्ण काटे म्हणजे फॉन्टची पूर्ण लागली. हे काही तुम्हाला फक्त इथंच ना बघायला भेटत. आता हे कॅरेक्टर आपण ओपन केले, हे बघा इथं ॲड झाले, ह्याच्यामध्ये आलो, इथं पण तुम्हाला बघायला भेटतं नाही का. हे बघा इथं नॉन, तिथं शार्प पाहिजे. शार्पने काय होतं, ब्लेंड होतं पूर्ण फॉन्ट आणि बघायला बी चांगलं वाटतं. तेच ते इथं स्ट्रॉंग आहे, स्मूथ आहे. स्मूथ पण ठेवू शकता तुम्ही, पण जास्त करून आपला शार्प पाहिजे, त्यामुळे शार्प ठेवलेलं आहे. आता महत्त्वाचं अलाइनमेंट. आता टेक्स्टची अलाइनमेंट कशी आहे, आता हे बघा, ही अलाइन काय लेफ्ट आहे, म्हणजे पूर्ण लेफ्ट साईडला. आता हे बघा, हे लेफ्ट साईडला पूर्ण लाईनमध्ये. हे पॉलिटिकलमध्ये जास्त म्हणजे सर्व डिझाईनमध्ये असतं नाही का. इथं समजा फोटो टाकला, इथं नाव वगैरे टाकलं, बड्डे वगैरे एकाच लाईनमध्ये, सगळ्या एका लाईनमध्ये नाही का, पूर्ण लेफ्ट अलाइनमेंट. आता मिडलमध्ये आलो ना सेंटरला, तर काय होणार आहे, फॉन्ट सेंटरला येणार आहे दोन्ही.
हे पहिलं लेफ्टला पूर्ण दोन्ही टेक्स्ट, हे मिडलला आणि हे राईटला. तर हे असंच आहे अलाइनमेंटचं तुमचं. परत इथं तुम्हाला अजून टेक्स्टचं वार्प टेक्स्ट पण बघायला भेटतं. ह्यामध्ये टेक्स्टला तुम्ही थोडं वेगळ्या प्रकारे असे राऊंड वगैरे करू शकता. हे बघा असं हॉरिझॉन्टल वगैरे. हे बघा मला खूप जण विचारतात दादा टेक्स्ट कसं करायचं ते राऊंडमध्ये. ते बघा इथं असतं ते, इथून करू शकता तुम्ही. आता टेक्स्ट टूलचं हे पहिलं टेक्स्ट टाईपचं सांगितलं. आता वर्टिकल आहे. वर्टिकलमध्ये काहीच नाही, आपण जे असं टाईप केलं ना ते फक्त असं वरून येणार आहे. हे बघा असं वरतून. आता ह्याच्यामध्ये आपण वर्टिकल पाहिलं तुम्ही वरनं येते. ह्याच्यामध्ये बी फॉन्ट चेंज करू शकता, हे करू शकता, मिडल अलाइनमेंट त्याचे सर्व. त्याच्या खाली वर्टिकल टाईप मास्क आहे. आता ह्याच्यात काय होणार आहे, हे बघा समजा मी टाईप केलं, ओके केलं, हे बघा पूर्ण सिलेक्शन झाले, म्हणजे मास्किंग झाली तेवढी. तर ते पूर्ण असं मास्क करायचं काम करतं, टाईप टू मास्क. ह्याच्यानंतर हॉरिझॉन्टल टाईप टू मास्क आहे. हे बघा म्हणजे हे उभं आडवं, म्हणजे हे जे आपण वरचं पाहिलं ना हे असं आडवं टाईप होतं, त्यानंतर उभं टाईप होतं. आता हे उभं मास्किंग होतं आणि आडवं मास्किंग होतं, तेच येते, बाकी काय नाही दुसरं. आता डी सिलेक्ट करायचं आपल्याला, सिलेक्टमध्ये जाऊन आपण डी सिलेक्ट केलं. आता बाकी सर्व डिलीट करून टाकू. आता त्याच्या पुढचं काय आहे, हे पाथ सिलेक्शन आहे. तुम्ही पाथ वगैरे हे केलं ना त्याला सिलेक्ट करू शकता. आता इथं पाथ सिलेक्शन करायला आपल्याला ना हेच करावं लागेल. आता बघू इथून वर्क होते का. हे बघा तुम्ही ह्याला उचलून घेऊ शकता. हे बघा तुम्ही त्याला असं हे करू शकता, पाहिजे तसं हे करू शकता. आणि पाथ सिलेक्शनने तुम्ही एका जागावरून दुसऱ्या जागा नेऊ शकतो. पेन टूलने नाही नेऊ शकत तुम्ही. हे बघा नाही नेऊ शकत, ते जागेवर थांबणार. तर तुम्हाला हे सिलेक्शन कुठं न्यायचं असेल ना, तुम्हाला इथं पाथ सिलेक्शनवर क्लिक करून तुम्ही याला नेऊ जाऊ शकता. आणि समजा ह्याच्यामध्ये चेंजेस करायचे असेल तर तुम्हाला डायरेक्ट सिलेक्शन टूल घ्यावं लागेल आणि त्यावरनं तुम्ही असं चेंजेस करू शकता. हे बघा ह्याने पण वरने तुम्हाला इकडे तिकडे ड्रॅग करताचं ऑप्शन भेटतं, ह्याला तुम्ही चेंजेस करू शकता. असं हे बघा. आता एवढे टूल झाले आपले. ह्याच्यामध्ये पण इथं बघा ॲक्टिव्ह लेअर, ऑल लेअर. तुम्ही जर ऑल तुमचे असं नाही तर सिलेक्शन पाचचे, ऑलला तुम्ही वर्क करू शकता एका टायमाला, ऑल लेअरला. इथं ॲक्टिव्ह लेअर आपली मेन हीच आहे, त्याच्याच केलेलं आहे. इथं फिल पण आहे, स्ट्रोक फिल माहितीच आहे तुम्हाला. आता मेन टूल आपला रेक्टँग्युलर टूल. आता ह्याचा पण हा टूल बॉक्समध्ये ह्याचं पण पॅनल आहे. तो पॅनल कसा आहे ते सांगतो तुम्हाला. आता मी तुम्हाला मागाशी बोललो इथनं आपण असं रेक्टँग्युलर वगैरे घेऊ शकतो आणि सेम साईजमध्ये पाहिजे इक्वलमध्ये शिफ्ट दाबून घ्यायचं असं. आता बघा हा त्याचा पॅनल. ह्याच्यामध्ये हा कसा येतो तुम्हाला सांगतो मी. हा तुम्हाला ना भेटतो विंडोजमध्ये प्रॉपर्टीजमध्ये. हे बघा असा. आता तिथं पिन आहे. समजा मला इकडून थोडासा राऊंड पाहिजे तर मी इथून घेऊन असं जाणार राऊंड. किती आता हे राऊंड 248, इथं बी 248. आता हा इकडचा कोपरा, हा इकडचा कोपरा, हा इकडचा कोपरा आणि हा इकडचा कोपरा. आता इथून राऊंड पाहिजे आणि खालनं राऊंड पाहिजे. इथं बी मी 248 करतो आणि वरच्याला जाऊन क्लिक करतो. हे बघा आता इथे एक माझा शेप क्रिएट झाला. आता आपण ह्याच शेपला अल्ट दाबून कॉपी घेऊ. ह्याला कॉपी घ्यायचं असेल तर तुम्ही कंट्रोल-C करून V करू शकता, किंवा मग ह्याला कंट्रोल-J करू शकता, किंवा मग सगळ्यात सोपं ह्याच्यावर क्लिक करा आणि अल्ट दाबून खाली वळा. कंट्रोल-T ने ह्याची साईज कमी. आता कंट्रोल-T केल्यानंतर आता ह्याच्यावर राईट क्लिक केल्यावर किती ऑप्शन बघायला भेटतात एवढेच. पण कंट्रोल-T केल्यानंतर ह्याच्यावर राईट क्लिक केलं तिथं तुम्हाला एवढे ऑप्शन बघायला भेटतात. ह्याला तुम्ही फ्लिप हॉरिझॉन्टल करू शकता, म्हणजे एका साईडून दुसऱ्या साईडला फिरू शकता. परत फ्लिप वर्टिकल आहे, म्हणजे उलटं पालटं करू शकता, म्हणजे खालीवर काय ते वर डोकं खाली पाहिजे असलं. आणि बाकी द रोटेट आहे, तुम्ही फिरू पण शकता 90, 180, 90. वार्प टूल पण येतं. इथं डिस्टॉर्ट, स्केल वगैरे, रोटेट, फ्री ट्रान्सफर नाही का, साईज वाढवायचं. कंट्रोल-T ने होते त्यामुळे काही टेन्शन नाही. आता ह्याला काय करू आपण, सगळं कमी जास्त करू. आता बघा कसं शेप क्रिएट होते. आता ह्याच्यामध्ये नाही तुम्हाला बघायला भेटणार, सर्कल आहे ना पूर्ण, त्यामुळे. बाकी तुम्ही दुसरं काय
हे केलं ना इथून असं थोडं, त्यामध्ये तुम्ही हे करू शकता. आता इथं मी पिन केलं ना तर पूर्ण राऊंडमध्ये होणार ते. बघा कसे तुम्ही पाहिजे तसे शेप क्रिएट करू शकता. तुम्ही जर एकदा हे शिकले ना तुम्ही पाहिजे तसे शेप क्रिएट करू शकता. हे बघा हे सर्कलचं काम करतं. आता हे जे आहे तुम्हाला दिसतंय पॉलिगॉन टूल, हा काय करतो हे बघा. आता समजा मला ट्रायंगल पाहिजे ना 3 ह्याचा, हे बघा 3 ह्याचा मी हे केलेलं आहे. 6 ह्याचा पाहिजे षटकोन का काय ते पण करू शकतो. तुमचे स्वतःचे कस्टम शेप पाहिजे ना, इथं कस्टम शेपमध्ये जायचं, ह्याच्यावर क्लिक करायचं आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं इम्पोर्ट शेप दिसतात. हे सगळे ना तुम्हाला गुगलला इकडे तिकडे भेटून जाते ना. बघा जे काय आपण ऑफर वगैरे टाकतो ना, डिस्काउंट वगैरे, ते जे पण शेप येते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समजा आता हे सर्व डिलीट करतो. आपलं ऑप्शन बार राहिला आपला, इथून एक मी असं शिफ्ट दाबून एक शेप क्रिएट केलेला आहे. ह्याचा कलर तुम्ही इथून बी चेंज करू शकता असा, हे बघा असा. किंवा दुसरा ऑप्शन कुठे तुम्हाला लेअर पॅनलमध्ये ह्याच्यामध्ये चेंज करू शकता. तुम्हाला समजायला स्ट्रोक पाहिजे ना, तर ऑप्शन बारमध्ये इथं स्ट्रोकमध्ये यायचा, व्हाईट स्ट्रोक. इथून तुम्ही साईज वाढवली ना अशी, हे बघा इथून तुम्ही साईज वाढवू शकता. इथून जरी वाढवली ना तरी तेच काम करणार आहे. म्हणजे इथून वाढवा तुम्हाला ऑप्शन तेच आहे. इथून तुम्ही थोड्याला राऊंड करू शकता असं, किंवा तुम्हाला एका साईडला पाहिजे एका साईडला करू शकता, दुसऱ्या साईडला पाहिजे दुसऱ्या साईडला करू शकता. पाहिजे तसं तुम्ही हे करू शकता. तर समजलं. हे पॅनल आहेत म्हणजे कलर पॅनल. आता टेक्स्टचं कसं सांगितलं मी तुम्हाला, कॅरेक्टर. आता रेक्टँगल म्हणजे ह्याचं पण तुम्हाला मी सांगितलं इथं प्रॉपर्टीजमध्येच बघायला भेटतं तुम्हाला. आता हे काय हँड टूल आहे. हँड टूल काय, आपण स्पेस दाबून, आता समजा इथून मी झूम केलं समजा असं, माऊसचं जे व्हील आहे ना त्याने झूम करतोय मी. आता मला इकडे जायचं आहे ना, तुम्ही असं खालून नका जाऊ. असं केलं ना डिझाईन राहायची बाजूला, आपण तुम्ही इकडे तिकडे घेऊ शकता. सर्वांनाच माहिती आहे तर मी सांगतोय, तर त्याचं काम तेच आहे. आता तर रोटेट यू, आता तुम्ही समजा ऑइल पेंटिंग करताय, डिजिटल पेंटिंग, तुम्हाला ह्याला जर फिरवायचं आहे ना तर आर दाबायचा आणि असं फिरवायचं. आता मी ह्याचं शॉर्टकट की आर आहे, ह्याला तुम्ही परत ना घेतं रिसेट बी करू शकता. बघा रिसेट यू, आता त्याचं शॉर्टकट की आर आहे. समजा इथं मूव टूलमध्ये ह्याला फिरवायचं आहे, मी फक्त आर दाबणार आणि असं फिरवणार. तुम्हाला जर रिसेट करायचं आहे तर तुम्हाला परत आर दाबायचं आहे आणि इथून रिसेट करू शकता. किंवा मग डायरेक्ट इथं या ह्याच्यामध्ये इथून रोटेट करू शकता असं, इथून बी तुम्ही रिसेट करू शकता. तुम्हाला पाहिजे तो अँगल तुम्ही इथं टाकू शकता असा, हे बघा त्या अँगलमध्ये तो रोटेट. आता आपले टूल्स संपायला आलेले आहेत. आता हे काय आहे, झूम करायचं काम करतो. हे बघा इथे झूम करायचं काम करतो तो. बाकी इथं एडिट टूल बार आहे, इथं तुम्ही एडिट करू शकता. तुम्हाला जो टूल नको आहे तो काढू शकता, जो पाहिजे तो ॲड करू शकता. बाकी कलरचं सांगितलं तुम्हाला, फॉरग्राऊंड कलर, बॅकग्राऊंड कलर. हा वरचा ना, हे बघा इथं फॉरग्राऊंड कलर आहे म्हणजे वरचा, आणि खालचा बॅकग्राऊंड कलर आहे. ह्याला तुम्ही डी दाबून रिसेट करू शकता किंवा इथं क्लिक करून रिसेट करू शकता. आता त्याच्या खाली जे दिसते तुम्हाला हे क्विक सिलेक्शन आहे. कधी कधी तुमचं हे नाही का ऑन होतं चुकून, तुम्ही क्यू दाबला ना कीबोर्डवर तरी ऑन होतं. आणि पोरं म्हणतात अरे दादा लेअर पॅनलमध्ये रेड येते. तर हे क्विक सिलेक्शन आहे, तुमच्याकडनं क्यू दाबतं. तर ह्याचं काय काम आहे, समजा आता इथं मी ब्रश घेतला, आता आपलं कॅप्स लॉक ऑन आहे ना त्यामुळं आपला ब्रश शो होत नाही. मग बंद करतो आणि इथं मी असं ब्रश मारतो एवढा. आता हे काय करणार, मी परत क्यू दाबलं ना, हा एवढा भाग तो सिलेक्शन करणार. बघा मज्जा, आता झाला का सिलेक्शन एवढा. तर त्याचं काम तेच आहे. क्विक सिलेक्शन काय करतो, सिलेक्शनचं काम करतो, म्हणजे मास्किंग मोड येतो. हे बघा मास्किंग करू शकतो आपण. आणि त्याच्या बाजूला ना हा आपला फुल स्क्रीन वगैरे स्क्रीन चेंज करू शकतो. एकदा मी 1 क्लिक करतो, बघा पूर्ण स्क्रीन हे झाले, म्हणजे क्लोज करायचं ऑप्शनच गेलं. परत एकदा क्लिक करतो, पुन्हाच फुल स्क्रीन होईल. आता ऑप्शनच गेले. अशा वेळेस काय करायचं, टॅब बटन दाबायचं. हे बघा असं टॅब दाबायचं किंवा मग परत इथं यायचं आणि परत रिसेट होऊन जाईल. तर बघितलं आपले पूर्ण टूल्स कवर झालेले आहेत.
तरी पण काय राहिलं असेल ना कमेंटमध्ये सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेन्यू बार सांगतो. ह्याच्यामध्ये हेल्पमध्ये काय नाही, विंडोजमध्ये सर्व ऑप्शन आहेत. हे जे आपण हाईड करतो ते इथून आणू शकतो. यूमध्ये मी तुम्हाला बोलले सर्व यूचंच आहे. लॉक ग्रेड वगैरे करू शकता तुम्ही. ॲक्च्युअल साईज किती, प्रिंट साईज किती, सर्व तुम्हाला इथं म्हणजे बघायला. ह्याच्यामधलं पण जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला क्लिअर करतो. स्क्रीन मोड आहे, आपण जो आता इथं केला ना स्क्रीन मोड, तो आहे फ्लिप हॉरिझॉन्टल. मी तुम्हाला माझे बोलले कंट्रोल टी करून तुम्ही ह्याला फ्लिप हॉरिझॉन्टल करू शकता. यूचं झालं. 3Dचं पूर्ण स्किप आहे, ब्लेंडर टाईप येते. फिल्टरमध्ये मेन विषय आहे. फिल्टरमध्ये तुम्हाला फिल्टर गॅलरी, पर जे काही कॅमेरा रॉ आहे इथं 3Dमध्ये 3Dचं स्किप करू आपण. ब्लर गॅलरी, डिस्टॉर्ट, नॉईस, पिक्सेलेट, काय ते रेंडर वगैरे बघूया. सिलेक्टचा तर तुम्हाला मी आधीच सांगितलेले सर्व विषय, कलर रेंज वगैरे, फोकस एरिया. बाकी टाईप्समध्ये पॅनल, सिलेक्टमध्ये बघू आपण तरी पण जेवढं काय होईल. टाईपमध्ये टाईपचे ऑप्शन आहे, लेअरमध्ये लेअरचे ऑप्शन आहे, इमेजमध्ये इमेजचे ऑप्शन आहे, एडिटमध्ये पपेट वार्प आणि पर्स्पेक्टिव्ह वार्प बघूया आपण. बाकी सर्व सर्च वगैरे त्यांचं तेवढं बीच आहे. बाकी फाईलमधून आपण सेव्ह वगैरे करू शकतो, प्लेस करू शकतो. बघूया आपण पुढं. बाकी एवढं क्लिअर केले. हा 4था पार्ट आहे आपला. आणि मला माहिती आहे तुम्ही शिकले असणार आहे थोडेफार. बाकी तुमचा भाव कधी पण सांगायला हाय डायरेक्ट मेसेज करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.